नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी सहज समजावा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी जवळून संबंधित असलेल्या विषयावर पुढील निबंध घेऊन आली आहे. निबंधाचा विषय आहे, जर पाऊस पडला नाही तर. आकाश निरभ्र, ढगांचा ठाव नाही, पावसाच्या थेंबाचा स्पर्शही दूर. शेतात हिरवीगार पाने वाळून जातात, जीवनाची नदी आटते, राहते फक्त तहान आणि दुःखाचा सूर. पाऊस हा फक्त पाणी नाही, तो जीवनाचा आधार आहे. तो न पडल्यास संपूर्ण निसर्ग, शेती आणि मानवी जीवनावर काळ्या ढगांचा सावट पडतो. भारतीय संस्कृतीत पावसाला मेघराज म्हणून पूजले जाते, कारण तोच आपल्या मातीला जीवन देतो. पण जर तोच मेघराज दिसेनासा झाला तर काय होईल? सर्वप्रथम शेतीवर परिणाम होतो. भारताच्या काही भागात पावसावर अवलंबून असलेली शेती आहे. खरीप हंगामातील धान, ज्वारी, बाजरी, मका ही पिके पावसाच्या आश्रयाने उगवतात. पाऊस न पडल्यास जमीन तडतडते, बियाणे उगवत नाही, रोपे वाळून जातात, शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकतो. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक अशा राज्यात दुष्काळाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतमाल बाजारात येत नाही, किंमत वाढते आणि सामान्य माणसाच्या ताटात अन्न कमी होते. पाणी टंचाई ही दुसरी मोठी समस्या. नद्या, तलाव, विहिरी आटतात, गावोगावी पाण्यासाठी रांगा लागतात. महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी दूर दूर जावे लागते. पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू होते. शहरांमध्येही पाण्याचे टँकर महागात विकले जातात. पाण्याविना स्वच्छता, आरोग्य, शिक्षण सगळेच ठप्प होते. जनावरांचे चारा पाणी संपते, दूध उत्पादन घटते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते. निसर्गावरही विपरीत परिणाम होतो. झाडांची पाने गळतात, फुले उमलत नाहीत, पक्षी प्राणी पाण्यासाठी भटकतात, नद्यांच्या पात्रातून वाहणारे पाणी थांबते, मासे मरतात, जैवविविधता धोक्यात येते, जंगलातील वनस्पती वाळतात, वन्यजीवांचे स्थलांतर होते किंवा मृत्यू येतो. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण अनियमित होत आहे. मानवी जीवनावरही मोठा परिणाम होतो. दुष्काळामुळे स्थलांतर वाढते. ग्रामीण भागातील तरुण शहरांकडे स्थलांतर करतात. शहरांमध्ये गर्दी, बेरोजगारी, झोपडपट्ट्या वाढतात. आरोग्य समस्या उद्भवतात. कुपोषण, पाण्यामुळे होणारे आजार, उष्णतेच्या लाटा, मुलांचे शिक्षण खंडित होते, कारण शाळेत पाणी नसते, शिक्षक येत नाहीत. अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. अन्नधान्य उत्पादन घटते, आयात वाढते, महागाई वाढते आणि देशाची प्रगती मंदावते. पण हे सगळे टाळता येईल का? होय, जर आपण पावसाचे महत्त्व जाणले आणि त्याचे संरक्षण केले तर. वन संवर्धन, पाणलोट विकास, जल संधारण, ड्रीप इरिगेशन, शेतकऱ्यांना हवामानाविषयी अंदाज देणारी यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण जपणे. प्रत्येकाने आपल्या छोट्या छोट्या कृतीने योगदान दिले तर पावसाच्या अभावाची भीती कमी होईल. शेवटी पाऊस हा फक्त आकाशातून पडणारे पाणी नाही, तो आशेचा संदेश आहे. तो न पडल्यास जीवन अंधकारमय होते. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून निसर्गाशी मैत्री करावी, जेणेकरून पाऊस नेहमीच आपल्याला आशीर्वाद देईल.